आळूवडी ओके। आज बनणार आहे चिनूच्या आवडीची आळूवडी। त्यासाठी आपण लसूण, मिरची आणि जिरे यांचं वाटण करून घेऊयात। त्यानंतर एका भांड्यामध्ये घेऊया बेसन। आपण केलेले वाटण टाकूयात। 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ, 2 ते 3 चमचे तीळ आणि थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊयात। चांगलं मिक्स करून या पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे। हे बॅटर आता आपण एकदम पातळ पातळ पानांना लावून घेऊया। अशा पद्धतीने ते एकावर एक पान ठेवून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। मी यामध्ये 5 किंवा 6 पाने वापरते। आपण जे हे बेसनचे बॅटर बनवतो ते अगदी थोडे पाणी टाकून बनवायचे आहे, कारण आपण जास्त पाणी जर टाकले तर वड्या व्यवस्थित शिजत नाहीत आणि तळण्यासाठी पण त्या तेलामध्ये विरघळतात। त्यासाठी थोड्या पाण्यात आपण मिक्स करावे। आपण जे बॅटर बनवताना त्यामध्ये तीळ घातले आहेत। जर तुम्ही त्यामध्ये न घालता तुम्ही असे वरून सुद्धा टाकले ना तरी चालतात। आता माझे 5 पाने ते लावून झाले आहेत। आपण आता हे रोल बनवून घेऊयात। कारण तो आपण शिजवताना तो सुटला नाही पाहिजे। आता मी ही पुरणाची चाळण घेतली आहे, त्याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात, त्यामुळे वड्या त्याला चिटकणार नाहीत। अशा पद्धतीने आपण सर्व रोल करून घेतले आहेत। पाणी उकळले आहे, त्यावर वड्या ठेवून झाकण ठेवावे। अशा पद्धतीने वड्या कापून तळून घ्याव्यात। आता बघू चिनूला आवडतात का वड्या।